इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीनं शहरात भुयारी गटार योजनेची कामं युद्धपातळीवर सुरू असल्याचा दावा केला जातोय। मात्र या कामांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। वेताळपेठ परिसरात भुयारी गटार लाईन टाकण्याचं काम सुरू असताना जुन्या गटाराची पाईपलाईन फुटल्यानं दूषित सांडपाणी थेट रस्त्यावर वाहत असून परिसरात दुर्गंधी पसरली आहे। विशेष म्हणजे ही परिस्थिती महापौरांच्या प्रभागातच निर्माण झाल्यानं नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला। इचलकरंजीतील वेताळपेठ परिसरात सध्या भुयारी गटार योजनेचं काम सुरू आहे। या कामादरम्यान जुन्या गटारीची पाईपलाईन फुटल्यानं सांडपाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर वाहू लागले। यामुळे परिणामी संपूर्ण परिसरात अस्वच्छता निर्माण झाली असून दुर्गंधीमुळे नागरिकांचं जगणं अक्षरशः असह्य झालंय। रस्त्यावर साचलेल्या सांडपाण्यामुळे पादचारी, शालेय विद्यार्थी आणि वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागतेय। तसंच डासांची उत्पत्ती वाढल्यानं डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया आणि इतर साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाल्यानं नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न धोक्यात आलाय। नागरिकांनी अनेक वेळा महानगरपालिकेकडे तक्रार करूनही अद्याप कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला। विशेष म्हणजे हा सर्व प्रकार महापौर उदय धातुंडे यांच्या वॉर्डातच घडत असल्यानं नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय। शहरातील विकास कामांचा गाजावाजा करणाऱ्या प्रशासनानं सर्वप्रथम नागरिकांच्या आरोग्याचा विचार करावा अशी मागणी स्थानिकांनी केली आहे। भुयारी गटार योजनेची कामं दर्जेदार आणि नियोजनबद्ध पद्धतीनं करण्याऐवजी महानगरपालिकेच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचं नागरिकांनी म्हटलंय। तातडीनं फुटलेली पाईपलाईन दुरुस्त करून साचलेलं सांडपाणी हटवावं, परिसरात औषध फवारणी आणि निर्जंतुकीकरण करावं अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे। आता महापौर आणि महानगरपालिका प्रशासन या गंभीर समस्येकडे कितपत गांभीर्यानं लक्ष देणार याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय।